नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि आता त्यामध्ये सारंगला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी आता अस्मी एकावर एक भयानक डाव खेळत असते आणि प्रत्येक अस्मीचा डाव आता फेल होत असतो आणि शेवटचा आता डाव आखून आता सगळ्या मर्यादा ओलांडून जेव्हा आता अस्मी ही बाथरूममधून अंघोळ करून आता तिच्या अंगाला टॉवेल गुंडाळून जेव्हा सारंग समोर येते आणि त्याच वेळेस आता प्रेमाने सारंगच्या मिठीत येऊन सारंगच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा स्पर्श करून जेव्हा हात फिरू लागते, त्याच वेळेस एक भयानक घटना घडून जेव्हा आता सावली ते सगळं बघते, त्याच वेळेस आता कर्तव्य हे सारंग सर अगदी व्यवस्थितपणे पार पाडतात. तेव्हा आता सारंग सर त्यांच्या मर्यादा कधीच ओलांडणार नाही हे सत्य आता सावलीला माहीत असते. परंतु आता सारंगला जवळ आणून प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी अस्मी जे प्रयत्न करते त्यासाठी तिला अद्दल घडायलाच हवी. आणि सारंग हे आपले मिस्टर आहेत आणि नवऱ्याच्या नात्याने आणि बायकोच्या हक्काने आता अस्मीला तिची लायकी आणि तिची किंमत दाखवूनच द्यायला हवी असा विचार करून आता सावली सारंगला वश करण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या अस्मीचा व्हिडिओ काढते. तो व्हिडिओ आता सावली पटकन देवाला पाठवते. देवाला तो व्हिडिओ पाठवताच आता देवा कसा मेंदळ्यांच्या घरी येतो आणि आपल्या नवऱ्यावरती बळजबरी करणाऱ्या आता अस्मीचा तो व्हिडिओ देवाला पाठवून आता देवा कसा अस्मीला जेलमध्ये टाकतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता ऐश्वर्या ही अस्मीला काही जरी झाले तरी तिला सारंगला वश करायची यासाठी आता ऐश्वर्या देखील अस्मीला मदत करत असते आणि त्यासाठी आता सारंगच्या जवळ जाऊन सारंगला काहीही करून सोडायचं नाही आणि त्याला आपलेसं करायचंच हे आता ऐश्वर्याने अस्मीला सांगितलेले असते. सुरुवातीलाच आता अस्मी ही सारंगला चहा देते आणि तेथून जात असताना चक्कर येण्याचे नाटक करते, पण त्यावेळेससुद्धा सारंग अस्मीच्या जवळही येत नाही. आणि जेव्हा आता डॉक्टर अस्मीला तपासतात त्याच वेळेस आता अस्मीला एक्स्ट्रा केअर घ्यावी लागेल आणि तिच्या आजूबाजूचं वातावरण तुम्हा सगळ्यांना फ्रेश ठेवावे लागेल असे आता डॉक्टरांनी सांगितलेले असते. आणि त्यासाठी आता सारंग त्याचे कर्तव्य फक्त पूर्ण करत असतो आणि अस्मीला तिची काळजी घेण्यासाठी सांगत असतो. इकडे ऐश्वर्या म्हणते की सारंग फक्त काळजी घ्या असे म्हणून चालत नाही, त्यासाठी आपल्या माणसांसाठी प्रयत्न करावे लागतात, म्हणून तू अस्मीला बाहेर फिरायला का नाही घेऊन जात. ऐश्वर्याचे बोलणे ऐकून आता सारंग म्हणतो ठीक आहे आणि अस्मीला ते ऐकून आनंद झालेला असतो. पटकन आता अस्मी तिचे आवरून सारंगसोबत फिरायला बाहेर गेलेली असते आणि त्याच वेळेस आता इकडे ऐश्वर्या आता दुसरा डाव खेळते. तर आता बाहेर गेलेले अस्मी आणि सारंग हे दोघेही एकत्र आले पाहिजेत यासाठी आता ऐश्वर्याने ते जिथे गेलेत तिथे आता तिचे माणसे पाठवलेली असतात आणि ती गुंड तिथे जाऊन अस्मीची छेड सुरू करतात. पण विठ्ठलाच्या मनात काही मात्र वेगळंच असतं आणि त्याच वेळेस मोक्याच्या वेळी इन्स्पेक्टरची गाडी तिथे येते आणि त्या गुंडांना बघून इन्स्पेक्टर आता अस्मीला म्हणतात की मॅडम हे तुम्हाला त्रास देतात का. सारंग समोर आता अस्मीला त्यासाठी होकारच द्यावा लागतो आणि पटकन ते इन्स्पेक्टर त्या गुंडाला गाडीत टाकून तेथून घेऊन जातात. आणि त्याही वेळेस नीतीने आता अस्मीला सारंगच्या जवळ येण्यापासून आता पुन्हा एकदा थांबवलेलं असतं आणि अस्मीचा मोठा जळफळाट झालेला असतो. इकडे आता ऐश्वर्या त्याचबरोबर आता सावलीला सुद्धा भडकवण्याचा प्रयत्न करत असते, जाळण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याच वेळेस आता इकडे ऐश्वर्या किचनमध्ये असलेल्या सावलीला म्हणते की हे बघ अगं सावली, तू किती जरी प्रयत्न केले ना तरी आता सारंग तुझ्या हातातून निष्ठत चाललाय आणि आज माहिती का त्याने काय केलंय तो अस्मीला घेऊन फिरायला गेला होता आणि बघ ते बाहेरून येत आहेत. आणि जेव्हा आता सावली ही खिडकीतून बघते तर सारंग आणि अस्मी बाहेरून आलेले असतात. तेव्हा मात्र त्याच वेळेस आता सावलीने देखील ऐश्वर्याला सारंगवरचा विश्वास दाखवून भयानक सत्य सांगितलेले असते. सावली म्हणते की ऐश्वर्या मॅडम
तुम्ही मंगळसूत्र हे फक्त दागिना म्हणून घालत असतील, पण माझ्या अर्थी मंगळसूत्र म्हणजे एक खूप मोठी ताकद आहे. आणि त्या मंगळसूत्राच्या ताकदीने मी आज तुम्हाला सांगते की एवढ्या छोट्याशा गोष्टीने मी हुरळून जाणाऱ्यातली नाही आहे. माझं सारंग सरांवरती खरं प्रेम आहे आणि हेच सत्य आहे आणि हेच विठ्ठलाच्या मनात आहे. आणि तेव्हा माझा विठ्ठल माझ्या बाजूने उभा राहणार. आणि काहीही झालं, तुम्ही कितीही प्रयत्न करा, अस्मीचे खोटे प्रेम हे सारंग सरांसमोर येणारच. आणि सारंग सरांना आपलेसं करण्याचे स्वप्न बघणाऱ्या अस्मीला तिची जागा लवकरच बघायला मिळेल असे आता सावलीने ऐश्वर्याला ठामपणे सांगितलेले असते. आणि इकडे आता ऐश्वर्या पुन्हा अस्मीकडे येते. आणि आता ऐश्वर्यामध्ये अस्मी एकावर एक आपण प्लान करतोय आणि त्या प्लानप्रमाणे तू आता सारंगच्या जवळही जाते. सारंग, मला वाटतंय आता तुझ्यामध्ये अर्धा जवळपास विरघळलेलाच आहे. फक्त आता अजून काही दिवस आणि त्यानंतर तू सारंगच्या मनावर पूर्ण ताबा करशील अस्मी. तेव्हा आता अस्मी खूप खुश झालेली असते. आणि आता लगेचच ऐश्वर्या म्हणते की आता तुला सगळ्यात मोठा डाव खेळायचा आहे अस्मी. अस्मी म्हणते काय? तर पुन्हा आता ऐश्वर्या आता अस्मीला तिचा प्लान आता तिच्या कानात सांगते. आणि आता सारंगला प्रेमाच्या एवढ्या जवळ घेऊन जायचं की सारंग हा त्याच्या मनावरचा ताबा सुटून तुझ्या प्रेमात पडलाच पाहिजे. आणि त्यासाठी आता ऐश्वर्याने अस्मीला तिचा प्लान सांगितलेला असतो. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी अस्मी ही बाथरूममध्ये आंघोळीला जाते. सारंगसुद्धा आता त्याच्या आवरून ऑफिसला जाण्याच्या तयारीतच असतो. आणि त्याच वेळेस अस्मी आता बाथरूममधून आंघोळ करून फक्त अंगाला टॉवेल गुंडाळून बाहेर आलेली असते. आणि त्याच वेळेस आता बाथरूमच्या दरवाजात येऊन आता अस्मी ही स्टाईलमध्ये आता सारंगकडे बघत उभा राहते. सारंगला प्रेमाची नजरेची झलक दाखवून आता अस्मी ही हळूहळू एक एक पावलं टाकी त्या टॉवेलवर आता सारंगच्या अगदी जवळ येते. सारंग आता बाजूला जाण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच वेळेस अस्मी आता सारंगला आता अडवते आणि प्रेमाने आता सारंगच्या एवढ्या जवळ जाते. आणि सारंगच्या जवळ जाऊन आता अस्मी ही सारंगच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते. आणि आता प्रेमाचा स्पर्श करून आता अस्मी ही सारंगला वश करण्याचा प्रयत्न करू लागते. पण सारंग हा अतिशय कर्तव्यनिष्ठ आणि संयमी असा माणूस असतो. तो अस्मीच्या या प्रेमाला विरघळणारा नसतो. आणि पटकन आता भानावर येत सारंग आता अस्मीला दूर ढकलतो. कारण किती जरी प्रेमाचा अस्मीने स्पर्श केला तरी सारंगच्या मनात मात्र अस्मीविषयी कोणत्याही भावना नसतात. आणि त्याच वेळेस आता सावली ही सारंगच्या बेडरूमसमोर आलेली असते. सारंगच्या बेडरूमसमोर येताच आता सावली ते समोरचे दृश्य बघते आणि सावलीला धक्का बसतो. पण त्याच वेळेस आता सावलीच्या डोक्यात विचार येतो की सारंग सर कधीही कर्तव्य करण्यापासून चुकत नाहीत. आणि जो माणूस कर्तव्य करण्यापासून कधी चुकत नाही तो त्याच्या मर्यादा कधीच सोडणार नाही. आणि म्हणून सारंग सर त्यांच्या मर्यादा तोडणार नाहीत हे आता सावलीने ओळखलेलं असतं. पण आता या अस्मीला अद्दल घडायलाच हवी, कारण आपण सारंग सरांची हक्काची बायको आहोत. आणि ही अस्मी आता एकावर एक ती मर्यादा सोडत चालली. कुठेतरी तिला मागं खेचावंच लागेल. तेव्हा आता सावली पटकन तिच्या मोबाईलमध्ये आता सारंग आणि अस्मीचा तो व्हिडिओ काढते. पटकन आता सावली ही किचनमध्ये जाऊन सावलीने आता देवाला फोन करून तो व्हिडिओ सेंड केलेला असतो आणि अस्मीच्या विरोधात कंप्लेंट केलेली असते. पटकन आता तो व्हिडिओ बघून देवा हा वाऱ्याच्या वेगाने आता मेंदळ्यांच्या घरी येतो. आणि लगेच आता तो व्हिडिओ सगळ्यांसमोर दाखवत देवा म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं होतं आणि मला या मुलीविरुद्ध कंप्लेंट आली. ही मुलगी तुम्ही तुमच्या घरात ठेवली आणि घरात तुम्ही तिला आसरा मात्र दिला, पण ही मुलगी त्याचा गैरफायदा उचलून हिने कुणाच्या तरी नवऱ्यावरती बळजबरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी मी ह्या मुलीला अटक करीत आहे. ते ऐकताच आता तिलोत्तमा ऐश्वर्या सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो.
आणि त्याच वेळेस आता देवाने सगळी काही तयारी करून अस्मीला आता अटक केलेली असते आणि अस्मीला जेलमध्ये टाकण्यासाठी आता देवा घेऊन चाललेला असतो. आणि हुशार सावलीने आता सारंगवरच्या प्रेमाने अस्मीला हुशारीचा खेळ करून पुरावा दाखवून अटक केलेली असते. तर कसे वाटले सावलीचे सारंगवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.